शिवा संघटनेची मागणी अशी आहे, ती मागणी मी 25 मार्च 2025ला पुन्हा भारत सरकारच्या प्रमुखांना म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना निवेदन देऊन मी मागणी केलेली आहे की 12व्या शतकात क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी जो मूळ अनुभव मंडप कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यातल्या बसव कल्याण या ठिकाणी 12व्या शतकात स्थापन केला, तो मूळ अनुभव मंडप आज वीरशैव लिंगायताच्या किंवा भारत सरकारच्या ताब्यात नाही, तर तो हैदराबादचा नवाब जो आहे त्यांचे वंशज त्यांच्या ताब्यात आहे. तिथे साधा प्रवेश सुद्धा कोणाला मिळत नाही. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप बसव कल्याणचा जो आहे तो मुक्त झाला पाहिजे, ही मागणी शिवा संघटनेने केली. वीरशैव वेगळे, लिंगायत वेगळे असं म्हणून आम्ही आमच्या डोके फोडून घेण्यापेक्षा आम्ही सगळे समविचारी एकत्र येऊन देशभरामध्ये एक चळवळ उभा करण्याची आवश्यकता आहे. आणि 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप जो बसव कल्याण या ठिकाणी हैदराबादच्या नवाबच्या वंशजाच्या ताब्यात आहे, तो एकतर भारत सरकारने वीरशैव लिंगायताच्या ताब्यात दिला पाहिजे किंवा भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने त्याचा ताबा घेऊन त्याला ऐतिहासिक वस्तू म्हणून पर्यटकांसाठी केंद्र सरकारच्या वतीने खुला केला पाहिजे. ही मागणी आपण केली. त्याला जोडूनच 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर ज्या कट्ट्यावर बसून गोरगरिबांना न्यायदान करायचे, तो कट्टा हा बसव कल्याण या ठिकाणी जो आहे त्याचं नाव आहे परसू कट्टा. आज तो परसू कट्टा पूर्णतः स्थानिक मुस्लिमांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतलाय. त्यालाही मुक्त केलं पाहिजे. आणि म्हणून शिवा संघटनेने 25 मार्च 2025ला भारत सरकारच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यासह सर्वांना निवेदन देऊन दिल्लीमध्ये मी मागणी केलेली आहे की 12व्या शतकातला महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप हा हैदराबादच्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यातून काढून वीरशैव लिंगायताच्या ताब्यात द्या किंवा केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे ताब्यात घेऊन तो पर्यटकांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं खुला करण्यात यावा. आणि परसू कट्टा हा सुद्धा अतिक्रमण मुक्त करून तोही पर्यटकांसाठी केंद्र सरकारने ताब्यात घेऊन खुला करावा. ही प्रमुख मागणी आपण केली. आणि त्याला जोडून जी दुसरी मागणी केलेली आहे की भारतभर केंद्र सरकारच्या वतीनं दरवर्षी अक्षय तृतीयेला क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती देशभर साजरी करा. या दोन मागण्या अत्यंत महत्वाच्या आहेत. मी आपल्या माध्यमातून वीरशैव लिंगायतांसह बहुजन लोकांना, समतावादी जनतेला आवाहन करतो की आपण जगातल्या संसदेचे निर्माते असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या मूळ अनुभव मंडपाला जनतेसाठी खुलं करण्यासाठी चळवळ म्हणून आपल्याला मैदानात उतरावं लागेल. शिवा संघटनेने मागणी केलेली आहे. आता जनजागृती करू आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा, आंध्र असेल, संपूर्ण देशभरातून येणाऱ्या काळामध्ये आपण दिल्लीमध्ये जंतर मंतरवर एक प्रचंड मोठं आंदोलन महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि मूळ परसू कट्टा मुक्त करण्याचं आंदोलन आपल्याला उभा करावं लागेल. त्यासाठी सगळ्यांनी आजपासूनच जोमाने कामाला लागावं असं नम्र आवाहन करतो. धन्यवाद. जय शिवा.